लोखंडे साहेब, काय कधी कधी मी विचार करते माहिती का की एवढं काय पुण्य केलेलं हो तुम्ही, तर तुम्हाला एवढी चांगली बायको भेटली. मला तरी सांगा की माझ्या भावाला पण सांगते मी, तुम्ही जे पुण्य केले ते पुण्य करायला. खरं सांग का? हा मी गावाकडून तो लग्नाच्या अगोदर गावाकडे होतो त्यावेळेस घरी चाललो होतो हा. आणि मोठ्या नदीला 5 रुपये टाकले होते मी. मग भेटली का सुंदर बायको चांगली? देवाने सांगितलं मला पुन्हा 5 रुपये मध्ये तशीच बायको भेटते म्हणून. म्हणजे का मी बेकार आहे का? काय आता तू चांगलीच ना. मग आडवं बोलला का सरळ बोलला हेच कळालं नाही मला. आडवं नाही बोललं, सरळ बोललं, चांगलं बोललं उलट मी. तुम्ही सरळ बोललात, पण हे कोणच्या अँगलने सरळ होतं मला काय कळालंच नाही. सांगा ना समजून जरा. हा जाऊ दे, त्यासाठी काय डोकं लावतीस तू? त्यासाठी डोकं लागतं. खरंच 5 रुपये टाकल्यावर एवढी चांगली बायको भेटते का? मग माझ्या भावाला पण सांगा ना फोन करून. मग म्हणून तर चांगली भेटली मला. आहे का नाही? मग माझ्या भावाला पण सांगू आपण फोन करू ना. सांग. आज तरी नदीत 5 रुपये टाकले होते, हं. मी त्याला समुद्रात 10 रुपये टाकायला लावते. 10चा ठोकळा म्हणजे मग त्याला लय सुंदर बायको भेटत. हा, त्याच्यावरच कळलं मला तुला डोकं किती ती. आहे का नाही हो? हम्म. लय हुशार आहे ना मी. लय हुशार आहे. तुझ्यासारखी हुशार बाई सापडायचीच नाही. आहे ना. कर साहेब पटकन. हा. भूक लागली आरूला पण मला पण. का नाही करू? हा. खुशीच मावा नाही. मग माझ्या भावाला 10 रुपये टाकले, इतकी सुंदर बायको भेटणार, इतकी चांगली समजदार म्हणल्यावर. तुझा भाऊ लय दुःखी असतो. आहे ना हो? तुझ्यापेक्षा सुंदर त्याला बायको भेटल्यानंतर ते पण एकदम आनंदी राहील, सुखात राहील, हसून तुमच्या खेळून राहील एवढा? आपल्यासारखं. तुमच्या एवढा ना. माझ्यासारखं हा. तुझ्यासारखं हसून खेळून राहतील. हा चालते. हम्म. मग सांगावंच लागतं त्याला. ह्याच्यावरच कळलं मला आज किती डोकं आहे तुला. मग डोक्याचा नाद नाही करायचा माझा. माहिती का, मला जर शिकवलं असतं ना तर मी मोठ्या कोणत्या तरी पदवीवर जाऊन बसली असते. पण शिकूनच नाही दिलं. झाडाची शेंडा बसलीस ती गोरी जाऊन. पदवीवर म्हणले मी.